कधी-कधी प्रेम जिंकण्यासाठी नाही तर हरवण्यासाठी जन्माला येतं. इचालगोर नावाचं छोटंसं गाव. एका रस्त्याने 2 घरं वेगळी, पण 2 मनं मात्र रोज जवळ येत होती. ही आहे अभय आणि नीताची कथा, ज्यात प्रेम होतं, पण साथ नव्हती. इचालगोर नावाचं छोटंसं गाव. एका रस्त्याच्या पलीकडे अभयचं घर आणि थोड्या अंतरावर नीताचं घर. अभय घरचा श्रीमंत, हार्डवेअरचं दुकान चालवायचा. शिक्षण 10वी पर्यंतचं झालेलं. पण मनानं साधा आणि दिलदार. गावात तो खूप फेमस, देखणा आणि आत्मविश्वासू. नीता मात्र कॉलेजला जाणारी, हुशार, सुंदर, गोरीपान त्वचा, कुरळे केस आणि शांत स्वभाव. ती रोज सकाळी सायकलवरून कॉलेजला जायची आणि त्या रस्त्यावर अभय रोज उभा असायचा. सुरुवातीला नीताच्या आणि अभयच्या मैत्रिणी त्यांना चिडवायच्या. "अरे अभय, आज किती वाजेपर्यंत ड्युटी आहे? नीता, तुझा बॉडीगार्ड आला बघ." हसत खेळत दिवस जात होते. नजरेतून सुरू झालेला संवाद हळूहळू मैत्रिणीत बदलला. मैत्रीचं रूपांतर प्रेमात कधी झालं त्यांनाही कळलं नाही. ते बाहेर भेटायला लागले. एकमेकांच्या घरी ये-जा सुरू झाली. घरच्यांना वाटायचं फक्त मैत्री आहे, पण प्रेम मात्र मनात खोलवर रुजत होतं. नीताच्या आयुष्यात अचानक वादळ आलं. तिच्या आत्याचा मुलगा रोहित, तो लहानपणापासून नीतावर प्रेम करत होता. नीताला तो कधीच त्या नजरेनं आवडला नव्हता. ती त्याला नेहमी भावासारखंच वागत होती. पण रोहित हट्टी होता. त्याने घरच्यांसमोर स्पष्ट सांगितलं, "मी लग्न करेन तर फक्त नीताशी, नाहीतर नाही." इतकंच नाही, एकदा त्याने स्वतःला इजा करण्याचाही प्रयत्न केला. घरच्यांवर प्रचंड दबाव आला. नीताच्या आत्याला वाटत होतं नीता सून म्हणून घर उजळवेल. ती सुंदर, स्वभावी, स्वयंपाकात हुशार, सर्वांना आवडणारी. नीताच्या बाबांवर नात्याचा आणि समाजाचा दबाव वाढला. नीता रडत होती. तिने आईला सांगितलं, "माझं मन अभयमध्ये आहे." पण घरच्यांनी सांगितलं, "तो मुलगा जीव देईल, आपल्यावर आरोप येतील, समाज काय म्हणेल?" एका रात्री नीताने अभयला भेटायला बोलावलं. डोळ्यात पाणी, आवाज थरथरत होता. "अभय, मला माफ कर. मी तुझी होऊ शकत नाही." अभयच्या पायाखालची जमीन सरकली. "आपण पळून जाऊ. मी सगळ्यांना सामोरं जाईन," तो म्हणाला. पण नीता शांतपणे म्हणाली, "प्रेम स्वार्थी नसतं अभय. माझ्यामुळे कुणाचा जीव गेला तर मी जगू शकणार नाही." त्या दिवशी दोघं शेवटचे भेटले. नीताचं लग्न रोहितसोबत झालं. ढोल, ताशे, दिवे, नातेवाईक, पण तिच्या चेहऱ्यावर हसू नव्हतं. अभय त्या दिवशी दुकान बंद करून एकटाच बसला होता. त्याच्या डोळ्यात अश्रू नव्हते, पण आतून तो पूर्ण तुटला होता. तो रोज त्या रस्त्याकडे पाहायचा, जिथे कधी नीता सायकलवरून जात होती. नीता एकदा माहेरी आली. रस्त्यावरून जाताना तिची नजर अभयच्या दुकानावर पडली. दोघांची नजरानजर झाली. क्षणभर वेळ थांबला, पण दोघंही काही बोलले नाहीत. नीता मनात म्हणाली, "काही प्रेमकथा पूर्ण होण्यासाठी नसतात, त्या फक्त मनात जपण्यासाठी असतात." अभय शांतपणे दुकानात परत गेला. प्रेम जिंकण्यासाठी धाडस लागतं आणि हरवण्यासाठी नशीब. अभय शांतपणे दुकानात परत गेला. काही प्रेमकथा लग्नात संपत नाहीत, त्या आयुष्यभर मनात जिवंत राहतात. जर तुम्हालाही अशी एखादी अपूर्ण प्रेमकथा आठवत असेल, तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद. अशाच हृदयाला भिडणाऱ्या प्रेमकथा आणि प्रेरणादायी गोष्टींसाठी आता लगेच चॅनलवर सबस्क्राईब करा, कारण पुढची कथा कदाचित तुमचीच असेल.